थेट जाऊयात रायगडमध्ये, कारण अमित शहा यांचा ताफा सध्या रायगडमध्ये पोहोचलेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये रायगडावरती अमित शहा हे रोपवेच्या माध्यमातून पोहोचतील असं कळतंय। आताची ही थेट रायगडमधली ही दृश्य आपण बघतोय। रायगडाच्या पायथ्याशी आता अमित शहा यांचा ताफा पोहोचताना आपण पाहतो आहोत। तर अमित शहा हे सध्या रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। पाचाड इथे जाऊन ते जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन करतील आणि त्यानंतर किल्ले रायगडावरती सुद्धा ते जाणार आहेत। रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावरती ते पोहोचतील। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 345वी पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा हे आता रायगडमध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत या सोहळ्यासाठी हजर राहतील। तर आताची ही थेट दृश्य आपण बघतोय। अमित शहा यांच्या सुरक्षेचं जे विमान होतं ते आधी पोहोचलेलं होतं, हेलिकॉप्टर पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर आता अमित शहा यांचा ताफा या ठिकाणी पोहोचतोय। तर रायगडमधल्या पाचाड इथे आता अमित शहा पोहोचलेले आहेत आणि जिजाऊंच्या समाधीजवळ ते सध्या पोहोचत असल्याचं कळतंय। इथल्या जिजाऊंच्या स्मृतींना ते उजाळा देतील, यासोबतच तिथल्या स्मारकाला ते अभिवादन करतील आणि यानंतर ते रायगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत। तर सध्याची ही थेट दृश्य पाचाडमध्ये सध्या अमित शहा पोहोचल्याचं दिसतंय। तर अमित शहा यांच्या सुरक्षिततेसाठीचं हे आधीचं सुरक्षा रक्षकांचं हेलिकॉप्टर होतं, हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा हे रायगडमध्ये पोहोचलेत। रायगडच्या पाचाड इथे सध्या अमित शहा पोहोचल्याचं कळतंय। निलेश बुधावले आपल्याला माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी निलेश। निलेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सध्या गृहमंत्री अमित शहा हे पाचाडमध्ये पोहोचल्याचं कळतंय। पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करूया, मात्र आताची ही दृश्य पाहतोय। जिजाऊंच्या समाधी स्थळावरती आता अमित शहा जाणार आहेत आणि तिथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते रायगडावरती जाणार आहेत रोपवेच्या माध्यमातून। एकूणच हा 2 दिवसाचा अमित शहांचा रायगडचा महाराष्ट्राचा दौरा आहे। काल अमित शहा पुण्यामध्ये आले आणि आता ते रायगडमध्ये पोहोचलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांची 345वी पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने रायगडावरती आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थिती लावता आहेत आणि त्यामुळे हा 2 दिवसाचा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अगदी थोड्याच वेळात आता रोपवेच्या सहाय्याने रायगडावरती सुद्धा अमित शहा हे पोहोचतील। तर शिवरायांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने आता असंख्य शिवभक्त हे रायगडावरती हळूहळू पोहोचतायत आणि त्यामुळे एकीकडे अमित शहांचा दौरा, दुसरीकडे शिवभक्त हे रायगडावरती पोहोचायला सुरुवात झाली आहे। सध्या गृहमंत्री अमित शहा हे पाचाडमध्ये पोहोचले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।